तर महामुंबईतील 827 इमारती अति धोकादायक तर 18,000हून अधिक इमारती धोकादायक जाहीर झाल्यानं लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि महापालिका प्रशासनानं केवळ नोटीस बजावून आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप केला जातोय। दरवर्षी पावसाळ्यात दुर्घटना होऊन देखील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीत। अधिकचा अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर इमारती की डेथ ट्रॅप असाच प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण लाखो रहिवाशांचा जीव आता टांगणीला अडकलेला पाहायला मिळतोय। म्हाडा असेल किंवा पालिका प्रशासन असेल फक्त नोटिसा बजावते, नोटिसा जाहीर करते आणि आपले हात वर झटकताना पाहायला मिळते। सध्या मी मुंबईतल्या एका लालबागच्या परिसरामध्ये उभी आहे आणि आपण जर पाहिलं ती समोर जी इमारत दिसते ती पूर्णपणे धोकादायक असल्याचं आपल्याला स्वतः पाहायला मिळतंय। तशी नोटीस देखील मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर महामुंबईमध्ये एकूण 9 महानगरपालिका येतात आणि त्या 9 महानगरपालिका आणि म्हाडा अशी दोन्हींनी मिळून ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत त्या 827 इमारती ह्या अति धोकादायक आहेत, तर 18,000 पेक्षा जास्त इमारती ज्या आहेत त्या धोकादायक असल्याचं जाहीर केले। पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे, मात्र पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना बाहेर पाऊस आणि ह्या अति धोकादायक इमारती ज्या जाहीर केलेल्या आहेत त्यांचं गळतं छप्पर अशी परिस्थिती या लाखो रहिवाशांना घेऊन आपला जीव मुठीत घेऊन जगावी लागते। मात्र प्रशासन फक्त नोटिसा बजावतं, नोटिसा जाहीर करतं, त्या नोटिसा इथे येऊन स्पॉटवर येऊन चिकटवतं, मात्र पुढची जी प्रोसेस आहे त्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं। अनेक या घटनेमध्ये अनेक वेळा मृत्यूमुखी देखील पडलेल्या घटना समोर आलेल्या आहेत, मात्र प्रशासन फक्त हलगर्जी करताना पाहायला मिळतं। विशेष म्हणजे फक्त नोटीस बजावून काम होणार नाही, मोठी दुर्घटना व्हायची सरकार वाट पाहते का असा सवाल उपस्थित होतो। पुढची अंमलबजावणी कधी केली जाते हा देखील एक प्रश्न आहे। धन्यवाद शिल्पा तुमच्या माहितीसाठी।